कृष्ण महाराज की जय। नमो चक्रधरा नमो योगेश्वरा, अभयात चिहे विश्व जगावे, मंगल मंगल हृदय आवे, परम प्रीति आवे घरा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा, परमार्ग है जीवन भावे, मंगल मंगल हृदय आवे, परम प्रीति आवे घरा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर जवळ असणारे हे गाव, या निपाणीचा आश्रम लोढरा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या गावामध्ये शिदोरी सत्संग करण्यासाठी आलेला आहे। आश्रमाचं नाव हे शिदोरीच आहे आणि जे योग्य शिदोरी आहे ती आपल्याला सोबत न्यायची आहे आणि ती शिदोरी म्हणजे मोक्षाची शिदोरी। आणि म्हणून हा शिदोरी आश्रम मोक्षाची शिदोरी शोधून मोक्षाला जाण्याचा प्रयत्न करत आहे। ज्यामध्ये जे येतील त्यांनाही ती शिदोरी भेटेल। योग्यताकारक शिदोरी असल्याशिवाय माणूस मोक्षापर्यंत पोहोचत नाही मित्रांनो। आणि म्हणून माणूस योग्य होण्यासाठी 11 विधीचं अनुष्ठान करावं लागतं आणि मग तेच 11 विधीचं अनुष्ठान कसा आणि कोणता आहे हे आपल्याला आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये ऐकायला मिळतं आणि म्हणून आपण ते ऐकलं पाहिजे, ते केलं पाहिजे। अटन विजन भिक्षा भोजन प्रसाद सेवा निद्रा संग सांगात भेटी शुश्रूषा हे 11 विधी आहेत मित्रांनो। या 11 विधीचं जर अनुष्ठान नाही घडलं तर मोक्षरूपी शिदोरी प्राप्त होत नाही आणि माणूस मोक्षाला जात नाही। म्हणून काही करून या 11 विधीचं अनुष्ठान आपल्याला घडलंच पाहिजे। म्हणून तुम्ही इथे बघा हे 11 विधी चालू असतात म्हणून हे सतत करा। आपण रात्री नागदेव आचार्य देवदर्शनाला गेल्यानंतर त्यांचा सुपुत्र नागदेव आचार्यांचा धन मागण्यासाठी आला होता, ती कथा बघितली। परंतु मायदेव वासांमुळे मायदेव वासांच्या वर्तनामुळे
महेश्वर पंडित हे सुधरून गेले, त्यांच्या बुद्धीमध्ये फरक पडला आणि जी बुद्धी त्यांची भ्रष्ट झाली होती ती सुबुद्धी झाली, चांगली झाली. आणि म्हणून जो आश्रम आहे, जे धन आहे संतांचं, ते संताला राहिलं. नागदेव आचार्य देवदर्शनाला गेलेला आहेत म्हणून कोणी ना कोणीतरी त्या गाठीवर बसवण्यासाठी सगळेजण मार्गातले विचार करत आहेत. आता कोण या ठिकाणी बसणार आणि कोण पोथी करणार, कोण आम्हाला स्वामींचं तत्वज्ञान सांगणार. योग्य तो माणूस पाहिजे असतो त्या गाठीवर, त्या सिंहासनावर, जो आपल्याला मोक्ष मार्गापर्यंत नेऊन घालेल. नाही तर काही लोक नुसतं गाठीवर बसतात. मोक्षरूपी शिदोरी ही माणसाला देता आली पाहिजे. त्या व्यक्तीला, योग्य व्यक्तीला त्या गाठीवर बसवताही आपल्याला आलं पाहिजे. नाही तर स्वार्थापायी आपण त्याचा विचार करत नाही. म्हणून योग्य पाहिजे माणूस, योग्य जी शिदोरी माणसाजवळ पाहिजे, तोच माणूस त्या ठिकाणी बसतो. परमेश्वर सुद्धा त्याच व्यक्तीला त्या ठिकाणी बसवतो. आणि जर स्वार्थापायी कोणी बसू नाही दिलं ना, तर देव त्याच्यासाठी एक दुसरी गादी देतो. त्याला गादीचीही गरज नाही, कारण त्याच्याजवळ योग्यतेची शिदोरी असते. आणि म्हणून देव त्याच्यासाठी गादी देत असतो. देव त्याला सर्व पुरवतो. ईश्वराधिष्ठित म्हणजे ईश्वराने धिष्ठित म्हणजे अधिकरण त्याला केलेलं असतं. आणि तो आपली शिदोरी, योग्यतेची शिदोरी, मोक्षाची शिदोरी देण्याचा प्रयत्न करत असतो. परमेश्वराचा मनोधर्म आहे म्हणून करतो. परमेश्वराचा मनोधर्म नसेल ना, जमणार नाही, कुणी येणार नाही, कुणी ऐकणार नाही. हे कधी लक्षात घ्या मित्रांनो. काही ना काहीतरी परमेश्वराकडे ठेव आहे. काही ना काहीतरी त्या अधिकरणाच्या मुखामध्ये परावाचा आहे. आणि म्हणून हे सगळं चालतं. मग कवीश्वर वास आचार्यत्व प्रतिष्ठा. नागदेव आचार्य देवदर्शनाला गेलेले आहेत, तर आता आचार्य कोणाला करायचं आहे? आश्रमामध्ये 500 गुरुकुळांचा मेळा आहे. आणि म्हणून आश्रमातल्याच लोकांनी विचार केला की कवीश्वर वासांना या आचार्य पदावर आपण बसवलं पाहिजे. मग भट्टवास देवदर्शना गेल्यावर योगा मानु भाविक संवांदो बाई देव बासांची. मग सगळे आश्रमास्थ मंडळी एकत्रित जमले आणि सगळेजण विचार करायला लागले की या आचार्य पदावर कोणाला बसवायचं, कोण योग्य आहे. माईदेव बास हे वडील आहे. आणि माईदेव बासांनीच तर महेश्वर पंडितांना समज दिली आपल्या वर्तनातून. सगळ्यांचा विचार झाला की माईदेव बासांना आपण आचार्यत्वाचं पद देऊया, त्यांना इथं बसूया आणि ते आपल्याला सांगतील. मग देव होते बाईदेव बासांकडे सगळं आश्रमस्थ मंडळी आलेले आहेत. आणि आचार्य तुम्ही व्हा असं म्हणत आहे.
आपल्याला जर व्हायचं असेल ना तर आपण जबरदस्तीने हिसकावून घेत असतो. मला द्या, मी त्याच्या योग्य आहे. माझ्यासारखं आहे का कुणी? मला पान पान फुलवा. दुसरे आशेचे जी दृष्टी आहे ना त्याला हे भेटत नसतं. हे परमेश्वराकडनं त्याला भेटत असतं. अदृष्ट हेतू आहे तो. अदृष्ट परमेश्वर त्याला अधिष्ठित करत असतो. बाईदेव बासांकडे सगळी मंडळी आलेली आहे. तुम्ही आचार्य पद घ्या. त्यावेळेस बाईदेव बास काय म्हणतात? आचार्यांची जी प्रतिष्ठा तुम्ही मला देण्याचा विचार करत आहात सगळेजण, मला तुम्ही राज्याभिषेक करत आहात, मला तुम्ही महंत करत आहात. तुम्ही माझ्याविषयी विचार केला की बाईदेव बासांना आपण हे आचार्य पद देऊया. परंतु बाईदेव बास म्हणतात हे आचार्य पद माझ्या योग्य नाहीये. तितकी योग्यतेची शिदोरी माझी नाहीये. याला योग्य कवीश्वर बास आहे. कवीश्वर बासांचं नाव त्या ठिकाणी बाईदेव बासांनी घेतलेलं आहे. कवीश्वर बासांचंच नाव का घेतलं मित्रांनो? जहान पहुंचे रवी वहा पहुंचे कवी. कवी म्हणजे जिथं रवी किरण, सूर्य किरण ज्या ठिकाणी पोहोचत नाहीत, ज्या अंधारात कोपऱ्यात कुठं पोहोचत नाहीत ना, त्या ठिकाणी कवी पोहोचत असतो. त्या अंधारावर सुद्धा कविता तयार करत असतो. आणि म्हणून जिथं रवी पोहोचत नाही तिथं कवी पोहोचतो, असा आमचा कवीश्वर बास आहे. तो सगळ्यांना प्रकाश देणारा आहे. ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी तो दिवा लावणार आहे. ज्ञान रूपी दिवा त्याच्याकडे आहे. मी त्या योग्यतेचा नाहीये. कवीश्वर बासांना हे आचार्य पद द्या असे माईदेव बास मार्ग मंडळीला म्हणायला लागले. आपल्याला जर कोणी देत असेल तर आपण लगेच घेऊन टाकतो, आणि कोणी पाहू नये म्हणून आपण झाकून घेतो. मागून घेईन आपल्याला कोणी. काही एखादी वस्तू दिली ना, झाकून टाकतो आपण, कोणी मागेल आहे ना. जे स्वार्थी असतात त्यांना निस्वार्थाचं सेवादास्य घडत नसतं मित्रांनो. तरी सुद्धा एकदा बेलापूरला असताना बाईसा नव्हते, कोणी नव्हते सोबत, भक्तजन नव्हते, नागदेव आचार्य होते. नागदेव आचार्यांना भिक्षा मागायला जावं लागायचं. इकडे देवाची व्यवस्था करण्यासाठी कोणी नसायचं. लखुबाईसा नावाची एक देवाच्या सन्निधानात राहणारी लखुबाईसा होती. नागदेव आचार्य तिच्याकडे गेले. म्हणे आश्रमामध्ये कोणी नाहीये, सगळे इकडे तिकडे गेलेले आहेत. तुम्ही काही दिवस देवाची सेवा करायला येता ना? येता का काही दिवस? हे वगैरे नागदेया येईल, पण जसं येईल ना तसं करल. मला काही बाईसा सारखं करता येणार नाही. करायची इच्छाच नव्हती, पण चला आली कशी तरी बिचारी, काही का होईना. आल्यानंतर
तिला सेवा उपलब्ध झाली देवाची. आवडीपूर्वक सेवा केली पाहिजे मित्रांनो, उपलब्ध झाली तर. पण सेवा उपलब्ध झाली नाही, एखाद्याने जर तुम्हाला सांगितली तुम्ही लगेच असं बाजूला सरकता. नाही, मला नका सांगू, तिला सांगा ना, माझ्याकडनं नाही होणार. पण पुढे चालून देवाची सेवा तुम्हाला भेटणार नाही. कोणी हात लावू देणार नाही, जवळ येऊ देणार नाही. देवाची तर खूप लांबची, एखाद्या संताची, महंताची, अधिकरणाची सुद्धा नाही भेटणार. तुम्हाला जवळ सुद्धा कोणी उभा नाही राहू देणार. का? ज्या वेळेस सांगितली त्यावेळेस केली नाही. काही लोकांना फक्त पुढे पुढे करायला आवडतं, सेवा करायला नाही आवडत. पुढे आपण दिसलो पाहिजे फक्त. मला पान पान फुलवा, नुसती पाठीकी करा वाटते. मग इकडे झाड झोड, साफसफाई, भांडे, हे साधू संतांचे टॉयलेट वगैरे कोणी साफ करायचे? हे तुम्ही करा, मी फक्त पुढे राहील. अशाही पद्धतीचे काही लोक आहेत. तसं देवाने देव तिथं होते आणि नागदेवाच्याने बोलावून आणलं लोकभाईसाला आणि ती करायला लागली तिच्या परीनं. पण मग व्यवस्थित करत नाही. करू शकत नाही का? तू करू शकतेस पण तू करत नाही. आळशीपणा आहे. असे काही आळशी लोक असतात मित्रांनो. सगळं येतं पण नखरे करतात. नखरे इथं करताना तिथे गेले होते, नखरे यम लोकात निघणार आहेत. घरी नाही करत कधी नखरे. कांदे काढायला आले तर लगेच 2-4 रोजदारनी घेऊन पळून जाते. सगळ्यांच्या पुढे पाप नेते. त्या रोजदारीमध्ये आवरणा लवकर. इथंच काम चुकारपणा करते का? कसे ओळखू येतात लोक? पण त्या लोकांना असं वाटतं बाबाला काहीच ओळखू येत नाही, मार्गात त्याला काहीच कळत नाही, मी कशी बराबर प्लॅन करते म्हणे. तुलाच प्लॅन करता येतो, यांना काहीच कळणार. हे ब्रह्मविद्याशास्त्राचे जाणते असून पण तरी बाबा म्हणतात जाऊ द्या, फटकवली की जाईल निघून. म्हणजे फटकवलं म्हणजे फटकवलं नाही, आपण नाही का उठल्यानंतर असं चादर फटकवतो आणि चला खेकाना निघून जातो. कम से कम खेकाण्यासारखी तरी राहील. आणि जर समजा आपण उठलो खेकाण्यासारखी जर फटकवली तर निघून जाईल. म्हणून एवढं सुद्धा गोमट तिला होणार नाही. या गोमट्यापासूनही ते अंतरण. म्हणून अधिकरण लोक म्हणतात ठीक आहे ठीक आहे राहू द्या. तसं लखुबाईसानं त्या ठिकाणी ते केलं. आणि मग आळशीपणासारखं केलं. चपात्या वगैरे केल्या, सगळ्या करपलेल्या. भाजी केली काही लक्ष नाही तिच्यावर. नागदेव आचार्यांना देव दाखवतात पाहिलं. लखुबाईसाने ह्या पोळ्या केल्या. अरे तू दिल्याने हिला सेवा भेटणार आहे काय? आमचा मनोधर्म पाहिजे की हिला सेवा भेटावी. असं कोणी कोणाची सेवा दिल्याने सेवा नसते होत. बरं भेटली कोणती कोण रावडीपूर्वक केल्या असती ना, काही एक झाले असते. परमेश्वर प्रसन्न झाला असता तर परमेश्वराने प्रेम देऊन टाकलं असतं. तसं सेवा कोणाला भेटते माहितीये? जो निस्वार्थ सेवा करतो. काय? निस्वार्थपणे कार्य करतो, त्याला हे उपलब्ध होतं. तसं बाईदेव बासांकर सगळे आले आणि म्हणतात तुम्ही आचार्य व्हा. बाईदेव बास म्हणतात नाही, कवीश्वर बासांना आचार्य करा.
त्यांना हे पद द्या, त्यांना या सिंहासनावर बसवा. आणि म्हणून सांगत आहे. यावरी अवघी म्हणतले अवघे जण काय म्हणतात? ते का बरं त्यांना बसाव? आमची सर्वांची इच्छा आहे की तुम्ही बसाव. सगळ्या जणांची इच्छा आहे की वैद्यवासांना आचार्य करायचं आहे, आणि तुम्ही म्हणतात कैशोरवासांना करा. मग यावरी बायदेववासी म्हणतले यावर वैद्यवास काय म्हणतात? प्रतिष्ठानी संन्यासी या पराध यावर वैद्यवास कैशोरवासांची ओळख करून देतात. प्रतिष्ठान म्हणजे पैठण, विद्याचं माहेर घर असणार पैठण. त्या ठिकाणी काही संन्यासी व काही लोकांचे विद्यापीठ होते. त्या विद्यापीठातील व संन्यासी लोकांनी आक्षेप केला कैशोरवासांवर, माणगाव पंथावर. आणि मग त्या ठिकाणी कैशोरवास आले आणि आपलं तत्वज्ञान समजावून सांगायला लागले. अज्ञान दूर केलं, ज्ञानाची त्या ठिकाणी ज्योत लावली. त्या संन्याशांना हरवलं. त्रिगुणातीत आणि त्रिगुण याचा भेद कसा आहे ना सांगायला लागले. जे लोक त्रिगुणातीत आहेत, त्रिगुण आहेत, ते निर्गुणाचं ज्ञान काय जाणते मित्रांनो? ज्यांनी आपला स्वार्थ सोडला नाही, ज्यांनी आपलं घर दार काही सोडलं नाही, आणि तो त्रिगुणातीत परमेश्वर, निर्गुण परमेश्वर त्याला काय समजणार आहे? ज्याच्याजवळ स्वार्थ आहे त्याला निर्गुण परमेश्वर नाही समजणार, आणि तो निर्गुणापर्यंत नाही पोहोचणार. म्हणून 3 गुण आहेत, 5 भूत आहेत. भूमिरा पुनरो वायू खम्मनो बुद्धिरे वचः रस्तम सत्व, असे गुण आहेत मित्रांनो. याच्यापासून बनलेलं शरीर आहे पंचभौतिक त्रिगुणात्मक, आणि यामध्ये आपण राहतो. आणि जीव हा स्फटिक आहे. आणि या जीवाला परमेश्वर दान देतात निर्गुणाचं, केवळाचं. केवळ वेधे कैवल्याची प्राप्ती, ज्याला केवळाचं ज्ञान दिलं, त्याला ज्ञान झालं, तर त्याने केवळाकडे म्हणजे केवळ परमेश्वराकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. या सगळ्यांकडे, आचार्यांकडे, पदांकडे, मंत्राकडे असं आपलं लक्ष केंद्रित नाही केलं पाहिजे. जर परमेश्वराची इच्छा असेल ते सगळे आपल्याकडे येतील ना, आपल्याला देतील. कारण त्या व्यक्तीवर त्या परमेश्वराचं लक्ष असतं, मनोधर्म असतो. आणि म्हणून वैद्यवास म्हणतात ह्या आचार्य पद मला नाही पाहिजे, कैशोरवासांना द्या. कारण कैशोरवास आपल्या पंथाची धुरा सांभाळू शकतात. आपल्या पंथावर जर कोणी आक्षेप घेतला, जर कोणी बोललं, तर त्या ठिकाणी कैशोरवास त्यांना परिहार देऊ शकतात. आणि म्हणून सांगत आहेत पैठणची कथा, कैशोरवासांनी त्या संन्याशांना हरवलं. कारण कवी जिथं पोहोचतो ना, तिथं रवी म्हणजे सूर्य किरण नाही पोहोचत, तिथं कवी पोहोचतो मित्रांनो. इतके हुशार कैशोरवास होते, इतके हुशार होते. एक लिंबू तेवर फेकायचे, लिंबू किती वर जाणार मित्रांनो फेकल्यानंतर, पण ते लिंबू खाली येऊस तर ते एक श्लोक तयार करायचे.
आपल्याला जर म्हणलं ना लिंबूवर फेकलंय तुम्ही खाली येऊस तर नुसतं कान्हा, तर आपल्याला कन्न सुद्धा होणार नाही. तर श्लोक कधी लिखाण करणार? आपण फक्त 50 किलोची गोणी उचलायलाच कणतो. इथं 3दा 4दा म्हणतो धरणं टिकून. आणि तुम्ही मग म्हणणार आम्हाला तर नुसतं लिंबू झेलणं होणार नाही का? बघ ना झेलून मग कळत काय चीज आहे. तर अशा प्रकारे ते कवीश्वर वास होते. एक श्लोक लिखाण करायचे. आणि दिग्विजय पंडित मोठमोठाल्या पंडितांना त्या कवीश्वर वासांनी समज दिलेली आहे. बघ आमच्या पंथावर डोळे वासून कधी बघायचं नाही. समाज दिले हे असं आहे. आणि म्हणून बाईदेव बास सांगतात की खूप काटे म्हणून ते आपल्या या पंथाला होऊ शकतात. त्यांना या गादीवर बसवा. महाविद्वानांना निरुत्तर केलेला आहे त्यांनी. महान मोठमोठाले विद्वान पैठण नगरामध्ये असणारे यांना सुद्धा हरवलेलं आहे त्यांनी. त्यांना या गादीवर बसवा असं बाईदेव बास सांगत आहे. आणि मग सांगत आहेत की एकदा नागदेव आचार्य सुद्धा म्हटले होते बाईदेया कवी भास्कराच्या ठाई मोक्ष मार्गो वर्तत असेगा. मोक्षाची शिदोरी याच्याकडे आहे. तो या माझ्या साध्या भोळ्या जनसमुदायांना मोक्ष मार्गावर चालवण्यासाठी दृढ करण्यासाठी योग्य आहे. तो या अच्युत गोत्रियांना समज देण्यासाठी योग्य आहे. आणि या अच्युत गोत्रियांना जर कोणी त्रास देत असेल तर त्या ठिकाणी खंबीरपणे उभा राहून त्यांना परिहार देणारा तो कवीश्वर वास आहे. असं नागदेव आचार्य बाईदेव बासांना सांगत आहे की आपला कवीश्वर वास खूप विद्वान आहे, कवी आहे. त्याच्यापासून बऱ्याच नावाला वेद बोध होईल आणि तो मार्गाची धुरा सांभाळेल असा आहे तो. असं सांगत आहेत नागदेव आचार्य बाईदेव बासांना. कशी कला यांच्याकडे उत्तम कला आहे समजावून सांगण्याची. कवीश्वर वास इतरांना तर समजावून सांगतातच पण आपल्या पंथाचे आपलं तत्वज्ञान सांगण्याची कला त्या कवीश्वर वासांकडे आहे. म्हणून हे कवीश्वर वासांचं नाव बाईदेव बासांनी घेतलं की त्यांच्याकडे ती कला आहे आणि त्यांना या गादीवर बसवा. त्यांना मराठी भाषा कशा प्रकारे समजावून सांगायची ते हातवटी त्यांच्याकडे आहे. जसं सर्वज्ञ श्रीचक्र स्वामी सहजगत्या आपले मराठी भाषेतनं तत्वज्ञान सांगायचे अशा प्रकारे हातवटी या कवीश्वर वासांकडे आहे. त्यांना या गादीवर बसवा आपण, मला नका बसवा असं बाईदेव बास मार्ग मंडळीला बोलत आहे. हा भानु कवी बोरीकर, भानुकवी बोरीकर मोक्ष मार्गाची धुरा होईल. यांना या गादीवर बसवा. असं नागदेव आचार्यांनी माझ्या सोबत सांगितलं होतं, बोलले होते. बाईदेव बास आपल्या मार्ग मंडळींना समजावून सांगत आहेत मला नकोय हे आचार्याचं पद. भानुभट्ट कवी त्यांना द्या, त्यांच्याजवळ ती कला आहे.
त्यांना बसवा या ठिकाणी. पहा मित्रांनो, काय निस्वार्थ सेवा आहे. याला म्हणता साधू. साधूविषयी प्रेम. जर आपण कोणत्या गोष्टीमध्ये कमी असो तर तो मान्य करतो साधू. मी तितका पोचलेला नाही, मला त्याचा अर्थ नाही सांगता येणार. नाही तर एखादा काय करतो माहितीये, त्याला मागे ओढण्यासाठी त्याला खाली दाबण्यासाठी येत नसलं तरी काय करत असतो, ओढून काढून सांगायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यापेक्षा मी मोठा आहे, त्याला काय कळतं असं म्हणत असतात, खाली ओढत असतात. आणि म्हणून तो एखाद्या श्लोकाचा अर्थ करत असताना काय सांगत असतो माहितीये, ज्याला जमत नाही तो काय म्हणतो माहितीये. एखाद्याने त्याला प्रश्न विचारला आणि मग तो प्रश्नाचं उत्तर सांगतो. मग काय म्हणतो माहितीये, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च. तो त्याचा अर्थ करून सांगतो. पहा त्याच्यापेक्षा किती सुंदर अर्थ करतो मी, मला द्या गादी. काय अर्थ केला माहिती तरी, सर्वस्य चाहं, सर्वांनी. चाहं म्हणजे चहा, हृदय म्हणजे हृदया. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो. विष्टो होते माहिती तुम्हाला, पंप हाणावा लागायचा, भर दिशी राखेलो चालायची. विष्टोवर चहा करा म्हणजे चांगला सगळ्यांसाठी. पाहिलं. आणि म्हणून कोणाला दाबायचा प्रयत्न करत जाऊ नका. सूर्य कधी झाकत नसतो मित्रांनो. त्या ज्ञानियासोबत कधी खेळत जाऊ नका. तो देवाचा ज्ञानी आहे. त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणासोबत खेळलं नाही पाहिजे. कारण देवाने स्पष्ट सांगितलं, बहुरत्न वसुंधरा, या वसुंधरेवर, या भूतलावर बहुरत्न आहेत. एक शेवटकर, एक ज्ञानी आणि एक शेवटकर, एक हुशार आहे. तू काय म्हणतो माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ मिळेल. शरीराला सव्वाशेर भेटत असतो, म्हणून स्वतःला शेर कधी म्हणू नकोस. मी चांगला आहे असं कधी म्हणू नकोस. लोकांनी तुला चांगलं म्हटलं पाहिजे. बाईदेव बास गवाय देतात कौशलवासांची, यांना बसवा या आसनावर, यांना बसवा या सिंहासनावर. आपण ओढाताण करतो, मी शिष्य आहे त्यांचा, मला बसवा. इतक्या दिवस सेवा केली, उगत केली का? निस्वार्थ आणि स्वार्थपणा कळाला का? जो निस्वार्थी आहे ना त्याला त्या ठिकाणी बसवल्या जातं, आणि जो स्वार्थी आहे ना, ओढून काढून घेणारा, त्याला बसवलं तरी ती गादी टिकत नाही, आणि टिकली तरी ती टिकत नाही. टिकत नाही म्हणजे पुढे तिचा प्रचार प्रसार होत नाही. हे कधीही लक्षात घ्यायचं. ओढाताण कधी करायची नाही. दिली देवाने भिक्षा द्यायची. जशी कवीश्वर बासांना भिक्षा भेटत आहे. बाईदेव बास म्हणतात, यांना द्या हे सिंहासन. मग आणि म्हणून आचार्य पद कवीश्वर बासांना द्या. त्यांनी महान महान विद्वानांना समज दिलेली आहे, हरवलेला आहे. जर आपल्या पंथावर काही संकट आलं तर बोलताही आलं पाहिजे ना, समज देताही आली पाहिजे ना. आणि म्हणून त्यांनाच या सिंहासनावर बसवा. मग सर्व महानुभावांना मानलं ते. अरे वा. बाईदेव बास म्हणतात कवीश्वरांना बसवा. पण आम्हाला असं वाटलं महेश्वर पंडितांनी हे सगळं घेऊन गेले असते, पण बाईदेव बासांनी महेश्वर पंडितांना समज दिली. म्हणून आम्हाला वाटलं तुम्हाला देऊन टाकावं हे पद, पण नाही, तुम्ही ते स्वीकारत नाही. कवीश्वर बासांना देण्याचा विचार करतात. थोर आहात तुम्ही. आपल्याला भेटलेली गादी तुम्ही दुसऱ्यासाठी देता.
की नाही? असा प्रकार आहे मित्रांनो. मग आपण नुसती जागा देत नाही मित्रांनो, जागा. जर आपण बसलो ना जाग्यावर, आपण जागा सुद्धा दुसऱ्याला देत नाही आपली. जरा तिकडा रोज बसते नाही इथं, टिकून जा है ना. पट्टीला जागा सुद्धा देत नाही कोणी. आधी पळता लोक पट्टी लावण्यासाठी, ही माझी ही माझी ही माझी. आणि तिचा ग्रुप असतो ना 4-5 जणीचा, सवे लवे गोट्या हाणणाऱ्या, म्हणजे गप्पा हाणणाऱ्या, की तसे ह्या असा त्यांना जवळ घेते. इकून 2 सोडा, इकून 2 सोड, मधात मी इकून दोघी तिच्या. मग ती अशी पट्टा टाकी बा लांब लचक जागा धरून घेते. हा तिकून तिकडं तुमचं आहे नाही, तिकून तिकडं तुमचं. तुम्ही पदयात्रा ती कधी अनुभवला असं नाही. हा इतके खतरनाक आहे. आपले आपले सवय लेवेचे बोलणारे, चालणारे, एकमेकाचं घेणारे देणारे, आणि जे बिचारे त्यांचं काही देणार नाही. अनुभव ना. म्हणूनच मानभाऊ आहे तुम्ही. पण मानभावासारखं वागा, नुसता अनुभव नका घेऊ मानभावाचा. थोडंफार शास्त्रातलंही करा, निस्वार्थ सेवा करा. मग आणि मग सर्वांनी विनंती केली, बाईदेवासांनी विनंती केली, कविश्वरवास आपण आचार्य पद घ्या, तुम्ही या सिंहासनावर बसा. आम्ही सर्वांची इच्छा आहे की तुम्ही या सिंहासनावर बसावा. स्वामींचं तत्वज्ञान आम्हाला समजावून सांगावं, आम्हाला दृढ करावं. स्मरण साधेला अशा लीळा आणि कथा तुम्ही आम्हाला सांगाव्या. तर या ठिकाणी बसा. सगळ्यांनी विनंती केली. बाईदेवास मुख्य सगळे भक्तगण, सगळे शिष्य मंडळी, महानुभाव सर्व विनंती करतायत, कौशलवासांना तुम्ही या ठिकाणी बसा. ते म्हणतात हे मला नाही पाहिजे, मला यात नाही अडकायचं. काही केल्याही न अंगीकरीतीची नाही पाहिजे मला. हे मला स्वामी पाहिजे, मला माझा देव पाहिजे, मला आचार्य नको, मला कोणती महंती नको, मला कोणतं काही नकोय, मला देव पाहिजे. माझा स्वामी मला पाहिजे. तो मला सोडून गेला, उत्तरापंथी निघून गेला, त्यासाठी मी करत आहे. सगळ्यांनी विनंती केली तरी सुद्धा स्वीकारत नाहीये. नको मला हे नाही म्हणतात. मग सभा त्या ठिकाणी विसर्जित झाली. सगळेजण म्हणत आहेत तरी कौशलवाद माणसा नकोय मला हे सगळं. ज्यांना बसवायचे ना त्यांना बसवा, तुम्ही मला नाही पाहिजे हे. त्याच रात्री पश्चात पहरी कविश्वरवासांना स्वप्न पडलं. स्वप्न लटिका सुचाते साच. आचार्य पद आपल्याला कोणी दिलं, महंती आपल्याला कोणी दिली तर आपण घेऊच नाही काय ना घ्यावी. मग ती कशी आणि केव्हा घ्यावी? स्वप्न लटिका सुचाते साच. स्वप्न लटका असत, पण सुचा जर केलं आपल्याला स्वप्नामध्ये, ते केशवासा तुला जे आचार्य पद देतोय ना ते मी देत आहे रे. बस त्या गादीवर, मी तुझ्या पाठीमाग आहे, घाबरू नकोस, मी देत आहे तुला. परमेश्वर देत आहे, सगळ्यांची इच्छा आहे, तर तेव्हा आपण घेतलं पाहिजे. ओढाताण करून नाही घेतलं पाहिजे मित्रांनो. ओढाताण करून घेतल्यावर त्याला कोणी मानतही नाही. म्हणून शास्त्र काय बोलतं मित्रांनो, यावर लक्ष ठेवायचं. ब्रह्मविद्या शास्त्र काय बोलते? हे निर्गुण शास्त्र आहे, त्रिगुणाचं काम यात नाहीये. निर्गुण शास्त्र माहिती असून सुद्धा काही लोक त्रिगुणाचं कार्य करतात.
सोडून द्या त्यांचा विषय, पण आपण निर्गुण वागा. कोण कसं वागतं हे आपल्याला काही घेणं नाहीये. नाही तर दोष शोधत बसताना यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. तू कर चांगलं, त्यांचं सोड. त्यांचं बघून बघून आपलं आयुष्य जाईल ना निघून. देवाकडे बघायला वेळ ठेव ना जरा. कशाला बघतोय लोकांकडे? आपल्याला बघायला सुद्धा त्यांच्याकडे इच्छा नसली पाहिजे. आणि आपलं बघणं म्हणजे त्याच्यासाठी चांगलं आहे. आपण अशा व्यक्तीकडे बघितलं सुद्धा नाही पाहिजे की तो आपल्या दृष्टीला योग्य नाही. आपल्या दृष्टीला योग्य तो परमेश्वर आहे. त्याचं चिंतन करा, त्याला त्या ठिकाणी आठवा, त्याला बघा. मग जे हा परमेश्वर उद्धरण व्यापाराची सिद्धीचे तुझे निमुख आहे. परमेश्वराचा उद्धरण व्यापार तुझ्याच आणि सिद्धीला जाणार आहे. स्वप्न पडलेलं आहे सकाळी. त्या आचार्य पद त्यांनी बाजूला सरकवलं नाही पाहिजे मला. हे स्वप्न पडलेलं आहे सकाळी सकाळी. सकाळची स्वप्न तुम्ही म्हणता खरे होत असतात, ते खरेच होता मित्रांनो. म्हणून सावध राहा. एखाद्या वेळेस जर तुम्हाला सूचना केली ना देवाने तर सावध होत जा. अरे असं बोलू नको म्हणे साधूला, मागात पडन तुला, शिशुपालासारखं मरावं लागेल तुला. 100 गुन्हे माफ केल्यानंतर सुद्धा तो म्हणतो अरे गवळणी सोबत रासकडा खेळणाऱ्या, अरे आई आणि बाप नेमका तुला माहिती नाही. त्यावेळेस देव म्हणतात शिशुपाला ध्यानात ठेव, तुझ्या आईला मी वरदान दिलं होतं, वचन दिलं होतं की तुझे 100 गुन्हे माफ करणार. आता एक शब्द पुढे बोलू नकोस. अरे जा. सुदर्शन चक्र धारण केलं आणि बास शिर कापून घेतलं. आणि ते शिर तसंच यज्ञासाठी पाहिजे होतं 32 लाखांचं स्वरूप. ते शिर यज्ञामध्ये टाकलं, यज्ञ पूर्ण केला. पाहिलं ना, कापलं ना शिर. शिशुपालाचा जो प्रकार आहे ना तो सोडून द्या तुमच्या मनात असेल तर. कधी शिर काढल्या जाईल मी समजणार सुद्धा नाही तुम्हाला. ध्यानात ठेवा या सगळ्या गोष्टी. देवाला कधी आड येऊ नका, संतांना कधी आड येऊ नका, कधी बोलू नका मित्रांनो. पाहिलं शिशुपालाचा श्रीकृष्ण भगवंताला बोलत होता. अरे म्हणे याला 16,108 राणे आहेत, त्याच्या हाताने तुम्ही अग्रपूजा करता. 88 सहस्त्र ऋषी इथं बसलेले आहेत. हे का ऋषी नाही आहेत? हे का मुनी नाही आहेत? हे का वैरागी नाही आहेत? हे का ब्रह्मचारी नाही आहेत का? यांच्याकडनं करून घ्या. देव म्हणले अरे ज्यांच्याकडून करायचं त्यांच्याकडून करून घ्या ना. मी कोण म्हणतो माझ्याकडून करा? अरे सभाखंडात बसलेले आहे. सगळ्यांनी माना खाली केल्या. 88 सहस्त्र ऋषींना म्हणायला लागले देव करता कोणी अग्रपूजा? ब्रह्मचारी आहेत तुम्ही सगळे, या पुढे. सगळ्यांनी माना खाली केल्या. भीष्म पितामहाकडे गेले. भीष्म पितामहाने प्रतिज्ञा घेतली आज जीवन मी ब्रह्मचारी राहील. वचन दिलं सत्यवतीच्या वडिलाला. सत्यवतीचाच मुलगा युवराज होईल. माहिती आहे महाराज, देवतांनी फुलांचा वर्षाव केला भीष्मावर. भीष्म प्रतिज्ञा तेव्हापासून भीष्म नाव पडलं. भीष्माकडे गेले म्हणे तुम्ही अग्रपूजा करा ना, तुम्ही तर प्रतिज्ञा घेतलेली आहे, तुम्ही ब्रह्मचारी आहात. ब्रह्मचर्याचा पुतळा तो श्रीकृष्ण भगवान आहे. आणि कसं शक्य आहे? 16,108 राणे आहेत त्यांना. भोग तो मायेशी, पण तो परमेश्वर निर्गुण आहे. जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा. जो मानसिकही विकरत नाही त्याला ब्रह्मचारी म्हटलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं काल, नुसतं जर रस्त्याने कोणी जावं लागलं, नुसते केस दिसलं ना एखाद्या बाईचे, तर माणसाच्या मनामध्ये काही येत मित्रांनो. परमेश्वराच्या मनात नाही येणार. काही झालं तर हे सगळे जीव आहेत. तो निर्गुण परमेश्वर आहे, तो निर्विकार आहे.
सगळं असून सुद्धा तो निर्विकार आहे. आणि म्हणून अग्रपूजाला योग्य तो श्रीकृष्ण भगवान आहे. म्हणून अग्रपूजा केली. अग्रपूजाला आड येत होता हा शिशुपाल. देव म्हणले तुम्हीच करा अग्रपूजा. घ्या ताटाखाली सुदर्शन लावलं, ताटात मुंडकं टाकलं, घेऊन आले, टाकलं यज्ञात. केलं का कोणी गो आणि चू पाहिला असेल नाही सगळं. बोललं कोणी. सगळ्यांच्या हातात धनुष्यबाण आहेत, तलवारी आहेत, किती राजे बसलेले. आलं का कोणी एखादं पुढे. मित्रांनो, परमेश्वराने सांगितलं ते करण्याचा प्रयत्न करा. त्याच्या भक्तांना, संतांना, मुनींना, ऋषींना कधी वाकडं बोलू नका. चांगलं नाही हे. वाकडच बरोबर ना शिशुपाल. ध्यानात घ्या सगळ्या गोष्टी. शिशुपाल निंदा करिता तया कुळाक्षय होय थोडिता. कुळाचा नाश होत मित्रांनो. सावध राहा. दुसरं आपल्याला काही प्राप्त करणं होतंय की नाही हे लांबची गोष्ट, परंतु आशीर्वाद तरी चांगला घ्या. आणि म्हणून त्याच योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी बसवलं जातं. म्हणून केशिराज दास म्हणतात मला नकोय. पण केशिराज दासांना स्वप्न पडलंय. केशिराज, मी तुला हे पद देतोय, मी तुला हे आचार्य पद देतो, बस या पदावर. सूचना केली. सकाळी सकाळी स्वप्न पडलं. अरे या व्यापाराला तू विनमुख होऊ नकोस. देवाने तुला बसवलंय ना या ठिकाणी तर बस. त्या भोळ्या आवेग भक्तांना विनमुख करू नको. यांना घेऊन तू जा. तू तर जाणार आहेस ना देवाकडे. हे तुझ्या सोबत येण्याची इच्छा त्यांना घेऊन जाणार. म्हणून आम्ही ज्यांना इच्छा आहे त्यांना नेत असतो. ज्यांना नाही इच्छा तिथं राहतात. तसंच कधीच म्हणणार नाही की नको, हा नको, तो लंगडा नको, हा असा आहे, तो तसा आहे. जो माणसं निवडून नेतो तो निवडक आहे. देवाने स्पष्ट सांगितलं घर निवडीत दीक्षा न करावी. रांगेमध्ये जे घर आहे ना त्या घरी भिक्षाला जावं. फक्त निषेध असेल तर चुकवावं. नाही तर नको नको, याचं काय खरं आहे आणि हा आपल्या काय कामाचं आहे म्हणजे तुला फक्त कामालाच आला पाहिजे म्हणून ठेवायचा का. तू सेवाच करायला पाहिजे का फक्त तुला माणसं. देव धर्म करणार नाही पाहिजे का. म्हणून देव म्हणतात अरे विनमुख नको होऊस. जाणं यांनाही घेऊन तो. जाणं तुझ्या गाडीत हो. आणि म्हणून केशवदासांना ती सूचना झालेली सकाळी सकाळी स्वप्नामध्ये. मग अरे जर तू हे करशील ना, निमित्त विधी जर आचरशील ना, प्रेम प्राप्त होईल तुला. उत्तम प्रेम प्राप्त होईल तुला. हे सगळ्याच सहन करशील ना तू. माहिती तुम्हाला निमित्त विधी सांभाळणं किती अवघड. कोण काय बोलन, कोण काय बोलन, कोणी काही करण, कोणी काही करण. याला जवळ ठेवलं ते सुद्धा आपल्या उलटता, ते सुद्धा वापस बोलता, ते सुद्धा हिस्सा मागायला लागता. खूप अवघड आहे मित्रांनो. अरे जे हिस्सा द्यायला लागले ते घ्यायला तयार नाही. आणि हे अज्ञान जीव, हे माझं आहे, मला द्या इकडलं. ते अज्ञान म्हणून म्हणतो. म्हणून तो ज्ञानी त्याला सोडून देतो. जाऊ द्या, त्या अज्ञानाच्या काय नादी लागायचं. आणि ज्यांनी प्रयत्न केला बी ना, आणि जर समजा पात्र दुखवलं मित्रांनो, तर माहिती त्याच्यावर काय होईल. देहघात होऊ शकतो, बुद्धी भ्रष्ट होऊ शकते, पागल होऊ शकतो, कोण फोडू शकतो, पांढरं पडू शकतो. त्याला करायची काहीच गरज नाही. म्हणून अधिकरण लोक काहीच करत नाही. फक्त शांत बसून राहतात. ठीक आहे, बघू ना, करू ना, मार्ग मंडळी काय म्हणते त्यावर बघा ना. आणि मग ऑटोमॅटिक त्या ठिकाणी त्याचं काहीतरी होऊन जातं. जसं महेश्वर पंडिताचं झालं, बुद्धी चेंज झाली. नाही, मला नाही पाहिजे, तुम्हालाच राहू द्या. आणि जर एखादा धावून येत असेल तर मार्ग अभिमानी त्याला असं कधी उचललं आणि कधी नेऊन बाहेर टाकलं नाही, कळणार सुद्धा नाही.
मार्गाचा अभिमान घेणारी मार्ग अभिमानी असते, मार्गात आणणारे लोक कोण आणि घालणारे लोक कोण ते मार्ग अभिमानीच्या हातात असतात. कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं. कारण इथलं जे अन्न आहे ना हे देवाचं आहे. इथं जे भेटतं नाही सगळं देवाचं आहे, कोणाचं नाहीये. म्हणून ती सांभाळ करत असते सगळ्यांचा. मग आयते बोलत भट्टवासांते अति विश्वरूप देखील आणि मग बघितलं नागदेव आचार्यांना आपल्या स्वप्नामध्ये. त्याने कवीश्वरांचा मनी अति आणि मग कवीश्वर वासांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असं वाटायला लागलं की अरे सगळेजण देत आहेत आणि मी ढकलत आहे, मी घेत नाहीये. अरे हे चांगलं नाही. वचन आठवलं देवाचं. स्वप्न लटिका सुचा ते साच देत असताना आपण घेतलं पाहिजे. एखाद्याने भाजी भाकर पोळी चांगली प्रकारे त्याच्या भावना त्याच्या चांगल्या आहे, भाव चांगला आहे, त्यांनी करून आणली. बाबा हे तुमच्यासाठी ठेसन भाकर आणली, मी माझ्याकडे नाहीये काही तुम्हाला चांगलं देण्यासाठी. खाता ना बाबा. तोंडराने आम्ही खात नाही. तर केलं बाबा मी तुमच्यासाठी आणली, घ्या ना थोडे. नाही म्हटलं ना हो बाबा घ्या ना. गरीबाचं शीतपोषण होऊ द्या ना. सराट तिकडे आम्ही खात नाही कोणाचं. इतकी विनंती केल्यावी जर तू खात नाही तर खातो कोणाचा. जो म्हणत नाही त्याचं खातो काय. आणि म्हणून त्याची प्रार्थना आहे, त्याची विनंती आहे, ज्याने आपल्यासाठी करून आणलेला आहे आणि त्याचा भाव आहे, शुद्ध भाव आहे, त्यावेळेस त्या व्यक्तीचं खाल्लं पाहिजे मित्रांनो. त्यावेळेस त्याचं घेतलं पाहिजे. तसं सगळ्यांचा शुद्ध भाव आहे, मार्गाचा शुद्ध भाव आहे ना, त्यावेळेस तरी सुद्धा कोणी सर्वात घेत नाहीयेत. त्यावेळेस सूचना झालेली, स्वप्न पडलेलं आहे की नाही कवीश्वरा तू ह्या आचार्य पदावर बसून जा. आणि मग त्याला असं वाटायला लागला अरे माझं स्वप्न, मला स्वप्नात नागदेवाचार्य सांगत आहे, देव सांगत आहे तरी नाही म्हणतो. नाही करावं लागेल, घ्यावं लागेल. मग घ्यायची नाही झाले मग तवेरीकडे अनुरोध झाला. आणि मग त्या ठिकाणी सगळे हे झालेलं आहे. कवीश्वरवास निश्चय असण्यावर बसलेले होते, कारण स्वप्न पडलेलं होतं. निश्चल बसलेले होते, काय करावं आता. सगळेजण सकाळी पुनश्च आलेले आहेत कवीश्वरवासांकडे. काय म्हणतात बाईदेवबास, केशवबास, पंडितबास, नागोबास, नागाईसा, कमळाईसा, रेमाईसा, मुख्य करून सगळं गुरुकुळ त्या ठिकाणी आलं. सकाळी पुन्हा आले. केशवबास, कवीश्वरबास घ्या ना ही गादी तुम्हाला. आचार्य पद घ्या ना तुम्ही. मग आचार्यत्वाची प्रतिष्ठेने मानविले. आणि मग ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. आणि मग सगळ्यांच्या मनोवृत्तीला पात्र झाले कवीश्वरबास. आणि मग सगळ्या भिक्षुक वासनिकांनी महत्वपूर्ण त्या ठिकाणी एक दिवस काढला, मुहूर्त काढलं. आणि आचार्याचा टिळा कवीश्वरबासांना सारलेला आहे. इतका आचार्य पद दिलं तर एखादा खुश होऊन जातो. मी आचार्य झालो, मी अमका झालो, मी तमका झालो. परंतु कवीश्वरबासांना दुःख झालं की मी आणि मग आचार्य कवीश्वरबास दुःख करत आहेत. खेद खिन्न झालेला आहेत की मला या गादीवर बसवलं, मी अडकणार तर नाही ना. आता मला टाइम भेटला पाहिजे स्वामींचं चिंतन करण्यासाठी, स्मरण करण्यासाठी.
इथं बसल्यानंतर मला सगळ्यांचं बघावं लागेल, हा लेकराचं बघावं लागेल, आले गेले सगळे कोणी रागवलं नाही पाहिजे, कोणी विसरलं नाही पाहिजे, सगळ्यांची व्यवस्था करावं लागेल. मला वेळ भेटला पाहिजे, पण हे निमित्त विधी आहे ना, तू कर ना. यातच तुझा वेळ गेला की तुला परमेश्वराकडे ठेवा आहे ना, याचं मोक्ष तुला प्राप्त होणार आहे ना. फक्त उच नीच आणि भेद करू नकोस कोणामध्ये. जर तू टिकवलंस ना तर तुझी मोक्षाची शिदोरी पक्की होऊन जाईल. मग अशा प्रकारे हे आचार्य पद कवीश्वर भासांना या ठिकाणी दिलेलं आहे. पाहिलं ना, देवाचं मनोधर्म असला की सगळं काही भेटतं मित्रांनो. मनोधर्म नसला, देवाची इच्छा नसली तर काहीच भेटत नाही. प्रयत्न करून सुद्धा भेटत नाही मित्रांनो. किती ओढा ताण करा, काही होणार नाही. आणि देवाची इच्छा असली ना सगळं व्हायला लागतं, आपोआप व्हायला लागतं. कोणाजवळ राहत नाही मित्रांनो. रोजाने माणसं भेटणार, इकडून तिकडून आणला तर तो म्हणतो 1000 रुपये घेईल आणि तो फक्त 2-3 गोण्या ट्रॅक्टर मध्ये टाकीतो. मालक घरी गेला की झोपतो. आले बघू ऊन लय पडले है ना. मालक यायचा वेळ झाला की लगेच उठतो. केव्हाच टाकून राहिलं म्हणून गोण्या उचला नाही एवढ्या घ्यायला बांधल्या. पाहिलं ना काम चुकारपणा करता लोक. देवाजवळ नका करू मित्रांनो. इथे इतका आवडीनं करत जा की आपलं देह अर्पण करून टाका देवाला. नाही तर काही लोक बाबा कुठं ताण घेता हो, जाऊ द्या ना, मरू द्या तिकडं. आजपर्यंत घरच्याचा ताण नाही घेतला का? घरचीचा नाही घेतला का? पोराचा नाही घेतला का? पोरीचा नाही घेतला, नाताचा नाही घेतला, नातूचा नाही घेतला. कसा ताण घेतो का? आता मार्गाचा घेतला तर काय बिघडलं? हा परमार्ग आहे. परमार्ग तुमचे जीवन किंग, मार्ग तुमचं जीवन करून टाका मित्रांनो. एक जन्म आहे तो बिजो का मा काय होईल ते पाहिजे हो. माईचे अनंत जन्म वाया गेली. महले जन्म दिले, रमण्या दिले, शिवण्या दिले. मा एक जन्म एक बिजो का मा काय होईल ते पाहिजे. आजपर्यंत बायकोच ऐकलं, तिला आयुष्य दिलं. मुळी विकून, लाकडं विकून घर चालवलं. शिवणकाम करून करून लोकांचे कपडे चोरून चोरून घर चालवलं. काय रुमण्याला जन्म दिला, रुमण्याच्या मागे चालून चालून रुमण्याला ठेस लावून पडला, मेला तिकडं. पण देवाकडे आला. एकदा माझ्यासाठी मर, एकदा माझ्यासाठी जन्म दे. वाकडं झाल्यावर तरी दिन रुमन वाकडच असतं ना. वाकडं झाल्यावर तरी माझ्याकडे. आजपर्यंत तू त्या रुमण्याने वाकडं केलं लोकांना, त्या पत्नीला, त्या घरच्यांना, पोरांना, पोरींना मारलं त्या रुमण्याने. आता वाकडं झालेला आहे ना तू, वाकडं झाल्यावर तरी देवाकडे ये ना. भाऊ देवा क्षमा कर, मला लय चुकलं माझं. वाकडं झाल्यावर बी लोक येत नाही देवाकडे. दुसऱ्याला वाकडं करायला बसले, ती वाकडं झाल्यानंतर सुद्धा बघून घेऊन तुला. अरे मरायचे दिवस जवळ आहे ना, कशाला शहाणपणा करतोस? उठता येत नाही बाजावून तरी त्या ठिकाणी हो हो करतो. बस कर आता, चिंतन कर देवाचं. ते सोडून सगळं हेवे दावे भावकीपणा. तसं नीट व्हायचं तर मर ना फक्त तिथं. पण मरताना तरी म्हण ना, मरताना तरी चांगला बोलला बरं का, मला मी गेलो तर. नाही तर सदा असं विचार करा मित्रांनो. नीट व्हा थोडस. प्रेम जोडा, मोक्ष जोडा. सोडून द्या हेवे दावे, राग द्वेष, काम, क्रोध, मद मत्सर हे सोडून द्या मित्रांनो. काही अर्थ नाहीये. आपला शेजारी आपल्याशी बोलत नसेल तर काय अर्थ आहे जीवनाला? आपल्या घरी कोणी नसल्यावर काय होईल माहितीये? सगळ्यासोबत चांगलं राहा, शेजाऱ्यासोबत चांगलं राहा. आणि जर चांगलं नसेल तर भीती वाटायला लागते.
आज माझे घरचे घरी नाही येत, मग कोणी आलं का, कोणी गेलो का, कोणी काही म्हणून का है ना. जर तू शेजाऱ्याचं चांगला असतं तर शेजाऱ्याला फोन करून सांगितलं असता आपल्या घरावर ध्यान ठेवा बरं का, आज मी घरी नाहीये. आणि एखादा खडगुळा असला तर मुद्दा म्हणून तो शेजारी काय करण, दगड घेऊन पत्रा वाहून, अरे बाबा कोण आलं काय, रात्रभर झोप येत नाही. पण सगळ्याशी प्रेमाने वागा, व्यवस्थित राहावेत राहा, आशा करू नका. परमेश्वर जोडा, परमेश्वर जोडा, चिंतन करा, सगळं भेटून जाईल तुम्हाला. जसं कैशोर बासांना भेटलं तसं फक्त निस्वार्थ सेवा करत राहा. अशा प्रकारे आजपर्यंत तुम्ही जर ती सेवा केली नसेल देवाला माफी मागा. महाराज आम्ही प्रयत्न करू, आता निस्वार्थ सेवा करू, देवाला माफी मागा. पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापियामी दया करी रे स्वामी. जामनाने पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी. जावाचे ने जना दुखविले, देवाचा तुला दिले मी, दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो, पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.